आणि महत्त्वाच्या आरोग्य टिप्स. खोकला आणि कफाच्या समस्येवर विड्याचे पान फायदेशीर ठरते. ही पाने पाण्यात उकळून प्यायल्याने कफ थांबतो आणि खोकल्यापासून आराम मिळतो. भाजलेल्या जिऱ्याच्या पावडरमध्ये थोडेसे सेंधा मीठ मिसळून कोमट पाण्यासोबत प्यायल्याने आंबट ढेकर आणि अपचनाच्या समस्येपासून आराम मिळतो. 1 ग्लास पाण्यामध्ये 5 ते 6 लिंबाची सालं आणि 1 चमचा जिरे टाकून 10 मिनिटं उकळून ते सेवन केल्याने पोटाची चरबी झपाट्याने कमी होते. जर तुम्हाला तुमचे शरीर आणि त्वचा दीर्घकाळ तरुण ठेवायची असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी 2 आवळ्यांचे सेवन करण्यास सुरुवात करा. सायटिकाचा जर त्रास असेल तर 2 कप पाण्यात पारिजातकाचे सुमारे 8 ते 10 पानं मंद आचेवर अर्ध होईपर्यंत उकळावे. थंड करून दिवसातून 2 वेळा घ्यावं. एका आठवड्यातच आपणास फरक जाणवेल. जर तुम्हाला घशात दुखत असेल तर लवंग भाजून बारीक करून मधात मिसळून खाऊ शकता. दिवसातून 3 वेळा असं केल्यास घसादुखीला लगेच आराम मिळतो. भूक लागत नसेल तर 1 ग्लास गरम पाण्यात काळी मिरी, मीठ आणि लिंबाचा रस मिसळून प्यावं. यामुळे तुम्हाला भूक लागण्यास मदत होते. खोबरेल तेलामध्ये साखर व मध मिक्स करून ओठांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यामुळं तुमचे ओठ आहेत ते लगेच गुलाबी होतील. तोंडाचे फोड किंवा व्रण दूर करण्यासाठीही नारळाचा वापर फायदेशीर ठरतो. तोंडाचे व्रण दूर करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल, पाणी आणि दूध या 3 गोष्टी वापरू शकता. रात्री झोपण्यापूर्वी 2 लवंगा खाऊन 1 ग्लास कोमट पाणी प्यायल्यास पोटाशी संबंधित अनेक आजार दूर होतात. यामुळे पोटदुखी, गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. असं केल्यानं पचनक्रियाही चांगली होते. 1 तुकडा गूळ आणि 1 चिमूट काळी मिरी पावडर गरम पाण्यात हे एकत्र प्यायल्याने सर्दी, खोकला, घसादुखी आणि जडपणापासून आराम मिळतो. 1 चमचा कॉफी पावडरमध्ये 1 चमचा ॲलोवेरा जेल मिसळून चेहऱ्याला मसाज केल्यामुळं डाग दूर होतात आणि रंगही सुधारतो. जर तुम्हाला तुमचे मानसिक आरोग्य सुधारायचे असेल आणि तुमचे मन शांत ठेवायचे असेल तर दररोज सकाळी भिजवलेले बदाम आणि अक्रोड खायला सुरुवात करा. जेव्हा तुम्हाला विनाकारण भूक लागते तेव्हा तुम्ही 1 ग्लास पाणी पिऊ शकता. यामुळे तुमची भूक लागेल आणि वजन वाढण्याच्या समस्येपासूनही आराम मिळेल. टोमॅटोवरती सेंद्रिय मीठ टाकून ते सॅलड म्हणून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून सुटका मिळते आणि पोटातील जंतही नष्ट होतात.